कोणताही पदार्थ हा द्रवामध्ये बुडविला असता त्याचे डॅश डॅश कमी होते. कोणताही पदार्थ द्रवामध्ये बुडविला असता त्याचे डॅश डॅश कमी होते. नंबर 1 वस्तुमान, नंबर 2 आकारमान, नंबर 3 वजन, नंबर 4 वरील पैकी नाही. मास कमी होतो, नंबर 2 व्हॉल्यूम कमी होतो, नंबर 3 वेट कमी होतं. 3 पर्यायापैकी वरील एकही पर्याय नाही असा पण चौथा पर्याय. तर मग काय कमी होईल त्याचं पाण्यामध्ये बुडविलं असता? हा सांगू. वजन कमी होते. त्याचं वजन कमी होईल. त्याचं कारण आहे, तुम्ही बियॉन्स फोर्स ऐकला? बियॉन्स, ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये एखादा पदार्थ टाकतो तर त्यावेळेस पाणी काय करतो, त्याला त्याच्यावर बियॉन्स फोर्स ऍक्ट करतो. म्हणजे तो काय करतो, पदार्थ पडत असताना त्याच्या अपोजिट साईडला त्याला ढकलत असतो, वरती ढकलत असतो. म्हणून त्या वस्तूचं वजन कमी वाचतं. ओके. मास म्हणजे काय, त्या वस्तूचा सगळ्या ठिकाणी पृथ्वीवर कुठं पण घेऊन गेलो तर वजन एकच असणार आहे, त्याला आपण त्याचा वस्तुमान म्हणतो. आणि जर आपण याचा विचार करायला गेलो, कशाचा, आकारमानाचा, व्हॉल्यूमचा. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आहे, तुम्हाला इथून पाण्यात बुडवलं तर तुम्ही दबशाल का, असे चपटे वगैरे होशाल का? नाही. जेवढे तेवढेच राशाल ना. तर त्याला आपण आकारमान म्हणतो, व्हॉल्यूम म्हणतो. आणि वजन म्हणजे काय, की ते फिक्स आहे. आपल्या पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जर विचार केला तर वजन, समजा आपण पाण्याचं वजन आणि तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जर विचार केला तर तो 1 आहे, बाकीच्यांची व्हॅल्यू कमी होते. मग लिटरचा वगैरे त्याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स येत असतो. तर ह्या गोष्टी